नाशिकच्या येवल्यामध्ये हयातीच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्र जमा करण्याची सोय करण्यात आली आहे। नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं तहसील कार्यालयानं उपक्रम केला, त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। नाशिकच्या मनमाडमध्ये बिहारच्या महाबोधी बुद्ध विहार मुक्ती लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या ठिकाणाहून हुंकार रॅली काढण्यात आली। महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। भिवंडीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना तडाखा बसलाय। पावसामुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचंही लाखो रुपयांचं नुकसान झालंय, त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। साताराच्या महाबळेश्वरमध्ये अचानक धुक्याची चादर पसरलेली होती। गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील तापमानानं उच्चांक गाठलेला होता, मात्र महाबळेश्वरमध्ये सायंकाळनंतर अचानकच हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात सलग 3 दिवस 40 पार तापमान गेल्यानंतर आता कमाल तापमानात किंचितशी घट झाली आहे। पुढील 3 दिवस तापमान स्थिर आणि सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती साजरी करण्यात आली। फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। स्थानिक आमदार बालाजी किनीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी हजारो भीम अनुयायांनी जल्लोष साजरा केला। गोंदिया बरौनी एक्सप्रेस मधून दागिन्यांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणी 2 प्रवाशांविरोधात कारवाई झाली आहे। प्रवाशांकडून 10 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले। पुण्याच्या जुन्नरमधील आळेफाटा बस स्थानक परिसरात महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी 2 चोरट्यांना जेरबंद केले, तर या चोरट्यांवर इतर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समोर आलंय। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर कारवाई झाली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय, तसंच 2 ट्रॅक्टरवरही पोलिसांनी जप्त केले। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। तरुणीच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती आणि त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ही मदत मंजूर करण्यात आली आहे। नवी मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 5000 चालकांचे गेल्या वर्षी परवाने रद्द करण्यात आलेत आणि त्यानंतर जागोजागी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाते। यामुळे पुढच्या टप्प्यात अशा बेशिस्त चालकांचे चालक परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची गरज भासते। नवी मुंबईच्या घणसोलीत एका बांगलादेशी नागरिकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। महिनाभरापासून ही व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत होती, मजुरीचं काम देखील करत होती आणि या प्रकरणी रबाळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत। मुंबईतील बोरिवली पश्चिम भागात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी एकाला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 54 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले। या प्रकरणी आरोपीवर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। कल्याणमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा अनंत म्हात्रे उर्फ बिंदास म्हात्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 1 देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतुस असा 62,000चा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। तर पोलिसांनी सापळा रचून या व्यक्तीला अटक केलेली आहे। कल्याणमध्ये बिंदास म्हात्रे या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे।
अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचा अनधिकृत बाजार भरवण्यात येतो, मात्र अद्याप अतिक्रमण विभागानं या अनधिकृत बाजारावर कोणतीही कारवाई केली नाहीये. त्यामुळे अधिकारी असतानाही कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अकोल्यातील बाळापूर ते वाडेगाव मार्गावर ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर ट्रकला कारनं पाठीमागून धडक दिल्यानं अपघात झालाय. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत. कार चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात घडला. जालन्याच्या घनसावंगीमधील खडका गावात महिलांनी मोर्चा काढला. गावामध्ये अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा तीव्र संताप महिलांनी व्यक्त केलाय. तसंच दारूबंदीची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीनं मोहीम सुरू केली आहे. ही समिती थेट पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला 5000 पत्र पाठवणार आहे. सध्या जवळपास 1500हून अधिक पत्र आणि तक्रारी तयार झालेल्या आहेत. सांगलीच्या कडेगावात शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलाय. त्याच्या चुलत्यानं शेतातील गहू 3 वेळा चोरून नेलाय आणि या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तरीही कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. पुण्याच्या पीएमपी बसेसमध्ये आता एआयचे कॅमेरे बसवले जाणार आहेत. एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंग जवळ लावण्यात येणार आहे. त्यामुळे चालकावरही नजर ठेवता येणार आहे. पीएमपी प्रशासनानं याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय. तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. पुणे महापालिका जुन्या वाहनांच्या लिलावातून मालामाल झालेली आहे. मनपानं 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या 473 वाहनांचा टप्प्याटप्प्यानं लिलाव केला. या लिलावातून महापालिकेला 6,85,00,000 उत्पन्न मिळाले. तसंच वाहनांच्या सुट्या भागांच्या लिलावातून 3,30,00,000 उत्पन्न मिळाले. मुंबईची आरे ते वरळी भुयारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची जवळपास सर्व कामं पूर्ण झालीत. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर भुयारी मार्गाचा दुसरा टप्पा प्रवासी सेवेत दाखल होईल. मध्य रेल्वेमधील वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यानच्या कासगाव रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. तसंच कासगाव कामोठे मानसरोवर नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे आणि यामुळे बदलापूरकरांना 30 मिनिटात नवी मुंबई गाठता येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे राज्य परिवहन विभागानं शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार केलंय आणि यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 2 महिन्यात या संस्थेमार्फत विस्तृत अहवाल सादर केला जाईल. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,300 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 3,000 वाढ झालेली आहे. सोन्याचे दर 94,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 96,800 रुपये प्रति किलो झाली आहे. यवतमाळच्या पुसदमधील महावितरणचं रोहित्र उघडं असल्यानं नागरिकांसाठी धोकादायक बनलंय. या रोहित्राचं दार तुटलेलं असल्यानं ते उघडं आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रोहित्राला दार लावून सुरक्षित करण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. रायगडच्या अलिबागमधील उमटे धरणात केवळ 20% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न उपस्थित झालाय. तर धरणातील गाळ काढत नसल्यानं ही समस्या उद्भवत असल्याचा आरोप स्थानिक करतायत. त्यामुळे धरणामधील गाळ काढण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई बाजार समितीत कोकणातून 75,000 पेटी हापूसची आवक झाली आहे. सध्या 1,000 ते 3,000 पेटीचा दर आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंब्याची आवक सरासरीपेक्षा कमी होती. वर्सोवा भाईंदर कोस्टल प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. मासेमारीवर परिणाम होऊन व्यवसायच बंद होईल अशी भीती मच्छीमार संघटनेने व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्यात आरटीईच्या 7,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या व महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 शाळांमध्ये 11,000
302 रिक्त जागा उपलब्ध आहेत। त्यापैकी उर्वरित दुसऱ्या प्रतीक्षा यादीत 955 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील 1,06,000 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केलेली आहे, मात्र यातील 1,800 शाळांनी ही प्रक्रिया अद्याप सुरूच केली नाहीये। त्यामुळे मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळेल का असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय। इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी आणि बी प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठीच्या MHT CET प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली आहे, तर PCBची CET परीक्षा 2 एप्रिलपासून सुरू झाली आहे। या परीक्षेच्या पहिल्या दिवशी 43,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। जालन्यात जिल्हा रुग्णालयासमोर तुफान दगडफेक झाली आहे। रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली। दोन्ही गटातील 6 जण जखमी झाले। शेतीच्या वादातून दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करण्यात आली आहे। पत्नीची हत्या करून पतीनेही आत्महत्या केली आहे। धारधार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या करण्यात आली। घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून संशयिताला कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली आहे। मुख्य आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये गाडी पार्किंगवरून वाद झाला। 5 ते 7 तरुणांनी दिव्यांग तरुणाला मारहाण केली आहे। मारहाणीची घटना CCTV मध्ये चित्रित झालेली आहे। मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या DRIच्या पथकानं लातूरमधील रोहिणा परिसरात छापा टाकला होता। या छाप्यात 5 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर 2 आरोपींना आज मुंबईतून ताब्यात घेण्यात आले। त्यांना चाकूर न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। इतर आरोपींनाही याआधी न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले। डोंबिवलीत एका 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केलाय। पीडित महिला सोनारपाडा इथं नातेवाईकांकडे रिक्षाने गेलेली होती। त्यावेळी नराधम रिक्षा चालकानं तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लातूर शहरातील अनेक कॉफी शॉपवर पोलिसांनी छापे मारलेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 28 कॉफी शॉपवर शॉप चालकांवर कारवाई झालेली आहे। तसंच त्यांचे परवाने देखील रद्द करण्यात आले। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडण्यात अकोला पोलिसांना 3 दिवसांनंतर यश आलंय। अकोला रेल्वे स्टेशन परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका दुचाकी चालकानं अत्याचार केले होते। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शेलू बाजार मार्गावर मुरंबी फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। एका अज्ञात ट्रक चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं बाप लेकीचा जागीच मृत्यू झालाय, तर पत्नी जखमी झालेली आहे। अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय। जळगावमध्ये भरधाव पिकअपनं दुचाकीला धडक दिली। अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झालाय। जळगावच्या वावडदा फाट्याजवळ अपघात घडला। अपघातानंतर पिकअप चालक फरार झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील जेऊर पोस्ट ऑफिसला आग लागली। सरकारी सुट्ट्या असल्यानं ऑफिस बंद होतं, त्यामुळे आगीत कोणी जखमी झालं नाहीये। मात्र पोस्ट ऑफिसमधील अनेक कागदपत्र यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक शेतातील गोठ्याला अचानक भीषण आग लागली। या आगीमध्ये 25 ते 30 जनावरं भाजल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी काही जनावरांना आगीतून वाचवलेलं आहे।